राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठे आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। परंतु राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यांमध्ये आज हे दोन्ही हप्ते एकत्रित येणार आहेत, त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा शेतकऱ्यांना सर्वात प्रथम प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। बघा, भरपूर दिवसांपासून शेतकरी चिंतेत होते, परंतु शेतकऱ्यांची चिंता कायमची मिटलेली आहे। तर बघा, राज्यातील सरसगट सर्व शेतकऱ्यांसाठी आणि रेशन धारकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि ते नमो शेतकरी योजना किंवा पीएम किसान योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांच्या खात्यामध्ये या दोन्ही योजनांचे अनुदान थेट जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। यावरती मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा नेमण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही या 18 जिल्ह्यांपैकी असाल आणि तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही या दोन योजनांचे अर्ज केलेले असतील तर तुमच्या खात्यामध्ये आजच हे पैसे जमा करण्याचे निर्णय सुद्धा देण्यात आलेले आहे। तर बघा, भरपूर ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल की नमो शेतकरी योजनेचा सोबतच पीएम किसान योजनेचा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहे। बघा, शेतकरी भरपूर दिवसांपासून नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही हप्त्यांची वाट पाहत होते। सोबतच त्यांना सुद्धा चिंता लागलेली होते की कधी आमच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे अनुदान जमा होणार। परंतु महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा यावरती मंत्रिमंडळाची बैठक घेतलेली होती। तर त्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय झालेला आहे। परंतु सर्वात प्रथम या 18 जिल्ह्यांची नावे समोर आलेली आहेत। जर तुम्ही या 18 जिल्ह्यांपैकी असाल तर तुमच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता म्हणजे सर्व शेतकऱ्यांना सरासरी 5 हप्ते मिळालेले आहेत। सोबतच आता 6वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। सोबतच पीएम किसान योजनेचा म्हणजे सर्वांना माहिती आहे केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान योजना राबवली जाते। तर या किसान योजनेचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता टोटल मिळून तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये इतकी रक्कम जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। परंतु 18 जिल्ह्यातील जे शेतकरी असतील तर त्या शेतकऱ्यांनी महत्त्वपूर्ण अशी 2 कामे केलेली आहेत का ते सुद्धा चेक करणं गरजेचं आहे। परंतु या 18 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे। तुम्ही या 18 जिल्ह्यांपैकी असाल आणि तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। तर बघा, आज जी मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे तर त्या बैठकीमध्ये ज्या नागरिकांकडे ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। सोबतच 5 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते या 5 बँकांपैकी असेल तर त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। सोबतच सर्वात प्रथम राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। जे शेतकरी या 18 जिल्ह्यांपैकी असतील तर त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता सुद्धा आजच विस्तार करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। तर बघा, आज जी मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे त्यामध्ये सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। बघा, अशा शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजच दोन्ही हप्ते विस्तार करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे तर या महायुतीच्या सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं होतं ज्यावेळेस आमचं सरकार येईल त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी विविध योजना विविध उपक्रम राबवणार आहोत। परंतु सर्वात मोठी आणि जी योजना आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना। तर या 2 योजनांच्या हप्त्यांची तारीख सुद्धा फिक्स नव्हती। त्या अनुषंगाने आज मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा झालेली आहे। त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 36 जिल्हे आहेत तर या 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देवच पावला असंच म्हणावं लागेल, कारण उर्वरित 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्या पैसे येणार आहेत। म्हणजे हे पैसे 2 टप्प्यांमध्ये विस्तार करण्याचे
आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। कारण महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहे। कारण एकाच टायमिंगला 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर करण्यास अडथळा येतो, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होत असतात, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना असू द्या किंवा सरकारच्या स्कॉलरशिप योजना असू द्या, त्या योजनांचे पैसे डीबीटी मार्फतच येत असतात, त्याच पद्धतीने या दोन्ही योजनांचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येणार आहेत। तर बघा, प्रामुख्याने 3 बँकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे, तर त्या 3 बँका सोबतच 18 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु शासनाकडून जे निर्देश आलेले आहेत त्या निर्देशांमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की सर्वात प्रथम 3 बँकांमध्ये हे पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे, कारण त्या बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या बँका आहेत। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजना किंवा पीएम किसान योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर त्यांचे खाते या 3 बँकांपैकी असावे लागणार आहे, तरच त्यांच्या खात्यामध्ये अर्जंटमध्ये हे पैसे जमाच केले जाणार आहे। परंतु या 3 बँकांव्यतिरिक्त दुसऱ्या बँकांमध्ये ज्या शेतकऱ्यांचे खाते आहे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हे दोन्ही हप्ते वितरित केले जाणार आहे, परंतु त्यासाठी काही अवधी काही वेळ सुद्धा लागणार आहे। त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। बघा, शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केली जाणार आहे, त्याविषयी सुद्धा GR येणारच आहे। परंतु आज दोन्ही योजनांचे हप्ते एकत्रित वितरित करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। ते 18 जिल्हे सुद्धा लगेच बघून घेऊयात। बघा, राज्य सरकारकडून सर्व शेतकऱ्यांना आव्हान करण्यात आलेले आहे की शेतकऱ्यांनी आपली KYC लवकरात लवकर करायची आहे, कारण हे पैसे एकदाच विस्तांतर केले जाणार आहे। कारण 35 लाख शेतकऱ्यांची डीबीटी तयार करण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांची KYC झालेली असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2000 रुपये म्हणजेच 4000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजच जमा होणार आहे। तर 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। तर बघा, शेतकऱ्यांची सरसकट सर्व कर्जमाफी होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरू नये असे आवाहन विविध माध्यमातून करण्यात येत आहे। बघा, महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पक्षाकडून जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यावरती कोणतंही स्टेटमेंट केलेलं नाही, त्यामुळे शेतकरी सुद्धा भरपूर संतप्त झालेले आहे। परंतु मीडिया असेल, यूट्यूब चॅनल असेल किंवा फेसबुक पेज असेल यावरती सुद्धा तुम्ही पाहिलेलं असेल की शेतकऱ्यांनी कर्ज भरू नये अशा पद्धतीने सुद्धा आव्हान करण्यात आलेलं आहे, कारण शासनाने दिलेला शब्द पाळलाच पाहिजे, अन्यथा पुढील वर्षी मतदान करताना विचार सुद्धा करू असे सुद्धा प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या माध्यमातून येत आहे। परंतु आज शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। सोबतच शेतकऱ्यांचा आजचा दिवस आनंदीच ठरणार आहे, कारण भरपूर शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे त्याच्यावरती सुद्धा स्टेटमेंट आलेला आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव या दोन्ही योजनांचा लाभ घेत असतील तर त्यांनी लवकरात लवकर महत्त्वपूर्ण अशी 2 कामे करायची आहे। तर ते 2 कामे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते या 3 बँकांमध्ये असेल तर त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे, कारण या तिन्ही बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या बँका आहेत। त्यामुळे जे शेतकरी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील किंवा पीएम किसान योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांनी सुद्धा या 3 बँकांमध्ये खातं खोलणं गरजेचं आहे। बघा, सर्वात प्रथम स्टेट बँक ऑफ इंडिया, बघा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये आहे त्यांच्या खात्यामध्ये
आजच पैसे येणार आहे। सोबतच दुसरी बँक म्हणजे पोस्ट पेमेंट बँक। बघा, पोस्ट पेमेंट बँक गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात जुनी बँक आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट पेमेंट बँक या बँकेमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून 4,000 रुपये जमा केले जाणार आहे। सोबतच तिसरी बँक म्हणजे ग्रामीण बँक। बघा, ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते ग्रामीण बँकेमध्ये आहे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहे। कारण भरपूर दिवसांपासून नमो शेतकरी योजना असेल किंवा प्रधानमंत्री किसान योजना असेल या दोन्ही योजनांच्या हप्त्यांची अंमलबजावणी होत होती, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे काही येत नव्हते। त्याच अनुषंगाने आज याच्यावरती सर्वात मोठा निर्णय सुद्धा झालेला आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केली जाणार आहे। तर ते 18 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु आजच्या व्हिडिओमध्ये जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे ते अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊयात। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोबतच पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। तर ते 18 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, सर्वात प्रथम वर्धा जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे, बुलढाणा जिल्हा आहे आणि वाशिम जिल्हा आहे। अशा पद्धतीने या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे। सोबतच धुळे आहे, नाशिक आहे, जळगाव आहे आणि नंदुरबार आहे। टोटल मिळून 10 जिल्हे झाले, परंतु जे उर्वरित 8 जिल्हे राहिलेले आहेत तर ते 8 जिल्हे टायटॅनिक आहेत, म्हणजे त्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे आले तर येऊ शकतात, अन्यथा उद्या सुद्धा हे पैसे विस्तांतर सुरूच राहणार आहे। कारण महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सोबतच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। कारण दिल्लीमध्ये राजकारणाची चर्चा सुरू आहे, ज्यावेळेस ते राजकारण संपन त्यावरती सुद्धा निर्णय घेतला जाणार आहे। परंतु जे 8 टायटॅनिक जिल्हे राहिलेले आहेत ते जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। बघा, बीड आहे, अहमदनगर आहे, सोबतच औरंगाबाद आहे, सोलापूर आहे, सांगली आहे, उस्मानाबाद आहे, लातूर आहे आणि नांदेड आहे। अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोबतच पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे असे आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना वाटत असेल की कर्जमाफी होईल त्या शेतकऱ्यांनी कर्ज भरू नये असे मुख्य शेतकऱ्यांकडून आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। परंतु सर्वात प्रथम रेशनधारक शेतकऱ्यांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। सोबतच शेतकरी बांधवांसाठी ज्या 5 बँका आलेल्या होत्या त्यामधील 3 बँका सांगितलेल्या आहेत। उर्वरित बँका म्हणजे HDFC बँक आहे, ICICI बँक आहे। अशा प्रमुख 5 बँकांमध्ये हे पैसे आजच विस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। सोबतच 18 जिल्ह्यांची यादी आपल्या हाती लागलेली होती, तर त्या यादीमध्ये जे 18 जिल्हे आलेले होते ते 18 जिल्हे सुद्धा सांगितलेले आहेत। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।